नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तितकाच संवेदनशील सुद्धा. ही सगळी चर्चा सुरू झाली आहे काही नवीन नियमांमुळे जे जातीय भेदभावाला आळा घालण्यासाठी आणले गेले आहेत. आता हे ऐकायला फक्त कायद्याचं काहीतरी किचकट प्रकरण वाटेल, पण तसं नाहीये. या एका व्याख्येवर विद्यार्थ्यांचं भवितव्य, त्यांचं मानसिक आरोग्य आणि खरं सांगायचं तर कधीकधी त्यांचं जीवन मरण अवलंबून असतं. म्हणूनच याच्या खोलात शिरणं खूप गरजेचं आहे. तर चला सुरुवात करूया हे समजून घेण्यापासून की हा वाद फक्त काही शब्दांपुरता किंवा कायद्याच्या कलमांपुरता मर्यादित नाहीये. याच्या मागं काही खऱ्या दुःखद घटना आहेत आणि त्याच घटनांमुळे आज हा विषय इतका गंभीर बनलाय. तर बघा, सगळं सुरू कुठून झालं? अनेक वर्षांपासून विद्यापीठांमध्ये जातीय भेदभावाची आणि त्यामुळे होणाऱ्या विद्यार्थी आत्महत्यांची प्रकरणं समोर येत होती. मग अबेदा सलीम तडवी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या केसमुळे हा मुद्दा अगदी ऐरणीवर आला. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर 2026 मध्ये युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन म्हणजे आपली UGC समानतेसाठी काही नवीन नियम घेऊन आली. पण आता झालंय काय की सर्वोच्च न्यायालयाने या नियमांना एक अंतरिम स्थगिती दिली आहे आणि त्यामुळे ही चर्चा पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली आहे. ओके, मग आता हे बघूया की UGCने जे नियम आणले होते ते नक्की आहेत तरी काय, त्यात असं काय लिहिलंय? तर या नियमानुसार जातीय भेदभाव म्हणजे काय याची एक स्पष्ट व्याख्या दिली आहे. आणि ती व्याख्या काय म्हणते की हा भेदभाव म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या जे समाज मागे राहिले आहेत, जे उपेक्षित आहेत, त्यांच्या सदस्यांविरुद्ध होणारा भेदभाव. आणि हे संरक्षण कोणाला मिळणार हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय म्हणजेच SC, STs आणि OBCs. आणि नेमक्या याच मुद्द्यावरून खरा वाद सुरू झालाय. तर आता आपण या वादाच्या अगदी केंद्रस्थानी आलो आहोत. काही लोकांचा आक्षेप असा आहे की असं फक्त काही विशिष्ट गटांना संरक्षण देणं हे तटस्थ किंवा न्यूट्रल नाहीये आणि त्यामुळे त्यांच्या मते हे इतरांवर अन्याय करणारं आहे. यामुळे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. कायदा खरोखर जातीनिरपेक्ष असायला हवा का? म्हणजे त्याने कोणाचीही जात न पाहता सर्वांना एकाच मापात तोलायला हवं का? जे लोक या नियमांच्या विरोधात आहेत त्यांचा युक्तिवाद काय आहे ते पाहूया. त्यांचं म्हणणं आहे की भेदभावाची व्याख्या इतकी संकुचित नको, ती व्यापक असायला हवी. म्हणजे त्यात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचाही समावेश हवा. कारण त्यांच्या मते कायदा तर सगळ्यांसाठी समान असतो, नाही का? आणि जर फक्त काही गटांना संरक्षण दिलं तर तो एक प्रकारचा उलटा भेदभाव किंवा रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होतो. पण युक्तिवाद ऐकल्यावर एक खूप महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. तो म्हणजे भारतातल्या सगळ्याच सामाजिक गटांना होणारा भेदभाव खरंच एकाच प्रकारचा असतो का? त्याची तीव्रता, त्याचं स्वरूप सगळं सारखंच असतं? म्हणजे विचार करा, एका खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला होणारा अन्याय आणि एका दलित विद्यार्थ्याला अनुभवावा लागणारा ऐतिहासिक अन्याय हे दोन्ही एकाच तराजू तोलता येतील का? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला थेट भारतीय संविधानाकडे जावं लागेल. पाहूया की आपलं संविधान समानता या संकल्पनेकडे कसं पाहतं. इथे समानतेच्या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. पहिली आहे औपचारिक समानता. याचा सरळ अर्थ आहे सगळ्यांना सारखी वागणूक द्या, त्यांची परिस्थिती काहीही असली तरी. दुसरी आहे वास्तविक समानता. ही संकल्पना मानते की काही जण आधीपासूनच खूप मागे आहेत, त्यामुळे त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी काही विशेष मदत करावी लागेल, जेणेकरून स्पर्धा खऱ्या अर्थाने समान होईल. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की आपलं संविधान या दोन्ही गोष्टींचा विचार करतो. एकीकडे कलम 14 आहे जे कायद्यासमोर समानता म्हणजे औपचारिक समानतेची हमी देतं, पण त्याचवेळी कलम 15 राज्याला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी विशेष तरतुदी करण्याची परवानगी देतो. हेच आहे वास्तविक समानतेचं तत्त्व. आणि हे वाक्य बघा, ते या सगळ्या चर्चेचा सार एका ओळीत सांगतं. असमान गटांना समान वागणूक दिल्याने विषमता कमी होण्याऐवजी ती टिकून राहू शकते. म्हणजे जे आधीच असमान आहेत त्यांना सारखं वागवणं म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर अन्यायच करणं आहे. आता थोडं वेगळ्या दिशेने विचार करूया. हा जो सगळा वाद व्याख्येच्या शब्दांवरून चाललाय तो महत्त्वाचा आहेच, पण यात आपण एका मूळ समस्येकडे दुर्लक्ष तर करत नाही आहोत ना? म्हणजे ठीक आहे, व्याख्या काय असावी यावर वाद घालणं गरजेचं आहे, पण फक्त व्याख्या बदलून किंवा ठरवून कॅम्पसमधला भेदभाव खरंच थांबेल का? की खरी समस्या दुसरीकडेच आहे आणि आपलं लक्ष भलतीकडेच आहे? आणि इथेच आपल्याला या विश्लेषणातला सगळ्यात मोठा मुद्दा सापडतो. खरी समस्या व्याख्येत नाहीये, तर ती आहे कमकुवत अंमलबजावणीमध्ये. आणि हेच ते व्यवस्थेतले मोठे खड्डे आहेत.
विचार करा, अनेक विद्यापीठांमध्ये तक्रार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच नसते. असलीच तर चौकशी वेळेवर होत नाही, निकालांमध्ये पारदर्शकता नसते आणि समजा कोणी नियम मोडले तर त्यांच्यावर कारवाई होईल याची खात्री नसते. मग अशावेळी तुम्ही व्याख्या कितीही चांगली बनवा, ती फक्त कागदावरच राहणार, नाही का? मग यावर उपाय काय? फक्त व्याख्येवर भांडत बसण्याऐवजी खऱ्या अर्थाने समानता आणण्यासाठी काय करायला हवं? तर उपाय दुहेरी आहे. एक, आपल्याला अशा लक्षित संरक्षणाची गरज आहे जे संरचनात्मक विषमतेचं वास्तव मान्य करेल. आणि दुसरं, आणि तितकंच महत्त्वाचं, म्हणजे एक मजबूत अंमलबजावणीची सिस्टीम उभी करणं. अशी सिस्टीम जी तक्रारी गांभीर्याने घेईल आणि नियमांचं पालन होतंय की नाही हे बघेल. आणि शेवटी हे वाक्य सगळं काही सांगून जातं. ज्या समाजात विषमतेची मुळं खोलवर रुजलेली आहेत, तिथे केवळ अमूर्त तटस्थता पुरेशी नाही. म्हणजे फक्त तोंडी किंवा कागदावरची समानता काहीच कामाची नाही. आणि हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जातो. संस्था सर्वांसाठी न्याय कशा राहू शकतात आणि त्याचवेळी जे सर्वात असुरक्षित आहेत त्यांना संरक्षण कसं देऊ शकतात. या दोन्हीमध्ये संतुलन साधणं हेच खरं आव्हान आहे आणि यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.